नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो. इंजिनिअरिंग IIT, NIT, IIIT, GFTI यासारख्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. या मार्गदर्शन YouTube व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आणि भारतातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया कॅप, CET, JOSAA आणि CSAB समुपदेशन काउन्सिलिंग याबद्दल माहिती घेणार आहोत. भारतातील इंजिनिअरिंग आणि तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तुम्ही राज्यस्तरावरील CET उदाहरणार्थ MST CET किंवा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा JEE मेन देत आहात यावर अवलंबून असते. आपण खालील गोष्टीवर चर्चा करू. CET महाराष्ट्र कॅप सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस फॉर CET, JOSAA किंवा CSAB काउन्सिलिंग फॉर JEE मेन, NITs, IIITs, GFIT या दोन प्रक्रियांमधील मुख्य फरक, फायदे आणि लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये कॅप, CET, JOSAA, CSAB समुपदेशन काउन्सिलिंग मध्ये पहिला भाग आहे महाराष्ट्र कॅप. महाराष्ट्र राज्य स्तरावरती होणारे ऍडमिशन्स. राज्य स्तरावरती ऍडमिशनसाठी कॅप प्रोसेस काय आहे, ओके, म्हणजे MST CET काय करते. ओके, सो कॅप म्हणजे काय. महाराष्ट्रामध्ये MST CET किंवा संबंधित परीक्षानंतर इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये फॅसिलिटेशन सेंटर हे उभारलेले असतात. त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश महाराष्ट्र राज्य CET सेलद्वारे विस्थापित केलेल्या कॅप सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस प्रणालीद्वारे होतात. कॅपमध्ये सरकारी राज्य कोट्यातील बहुतांश जागा, सरकारी म्हणजे आपण म्हणतो डिफेन्स सर्व्हिसमध्ये काम करणारे त्यांच्यासाठी, राज्य स्तरावरील असणाऱ्या जागा, नियमानुसार कधी कधी खाजगी महाविद्यालयांमध्ये काही जागा भरल्या जातात. कॅप प्रक्रियेतील पायऱ्या. पहिली पायरी स्टेप्स इन कॅप प्रोसेस. फर्स्ट तुम्ही नोंदणी करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन म्हणतो आपण त्यांना. उमेदवारांनी MST CET समुपदेशन पोर्टलवरती म्हणजे काउन्सिलिंग MST CET आपण म्हणतो CET सेल, त्याच्यावरती नोंदणी करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. ओके, सो त्याच्यावरती आपण नोंदणी दरम्यान तुम्हाला उमेदवारीचा प्रकार विचारला जाईल. 3 प्रकार असतात. महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय म्हणजे इंडियन कॅन्डिडेट, NRI निवडायचा असतो. NRI म्हणजे जो भारतात रहिवासी नाही. ओके, यासाठी नोंदणी शुल्क असते त्या पद्धतीनुसार. कागदपत्र पडताळणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेकंड प्रोसेस. तर नोंदणी नंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे पडताळून घ्यावी लागतात. म्हणजे त्या FC सेंटरवरती जे तुम्ही कागदपत्र अपलोड केलेले आहेत ती आणि तुमची ओरिजिनल कागदपत्रे घेऊन तुम्ही फॅसिलिटेशन सेंटरवरती प्रत्यक्ष जाऊन ती पडताळणी करून अप्रूव्हल घ्यावं लागतं. तुम्ही ती प्रोसेस ई-स्क्रुटनी म्हणजे ऑनलाईनही करू शकता. तुमचा अर्ज कन्फर्म कागदपत्रे पडताळणी केली गेली आहे झाल्यावरच तुमचा
गुणवत्ता यादीत समावेश केला जातो. ओके, त्यामुळे ही जी कागदपत्रे पडताळणी किंवा स्क्रुटनी व्हेरिफिकेशन ही प्रोसेस ही स्टेप खूप महत्वाची आहे. ते झाल्याशिवाय तुम्हाला गुणवत्ता यादीत येता येत नाही. त्या प्रक्रियेतील पुढील पायऱ्या. 3 नंबरची स्टेप, पर्याय भरणे. मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर पर्याय भरणे, चॉईस फिलिंग ऑप्शन फॉर्म. कागद पडताळणीनंतर तुम्ही तुमच्या पसंतीनुसार महाविद्यालय आणि शाखांची यादी ऑप्शन्स म्हणून भरता. हा क्रम खूप महत्वाचा असतो, कारण कॅप, वाटप, अलॉटमेंट तुमच्या पसंती क्रम, गुणवत्ता क्रम आणि उपलब्ध जागांवर आधारित असते. 4. वाटप जागा, सीट अलॉटमेंट. कॅप सामान्यतः अनेक फेऱ्यांमध्ये राऊंड्स होतात. साधारणतः कॅपच्या 3 फेऱ्या असतात. प्रत्येक फेरीनंतर तात्पुरते जागा वाटप जाहीर केली जाते. जवळपास पहिल्या फेरीतच 80% जागा भरल्या जातात. तुम्हाला मिळालेल्या जागेनुसार तुमच्याकडे स्टेज, फ्लोर किंवा स्लाइड असे पर्याय असतात. फ्रीज म्हणजे काय? मिळालेली जागा स्वीकारणे आणि पुढील फेऱ्यामध्ये भाग न घेणे. फ्लोट म्हणजे काय? सध्याची जागा घेऊन पुढील फेऱ्यामध्ये अपग्रेड होण्यासाठी इच्छा ठेवणे, म्हणजे चांगली जागा मिळवण्यासाठी. स्लाइड म्हणजे काय? त्याच महाविद्यालयात राहून फक्त वेगळ्या शाखेसाठी प्रयत्न करणे, म्हणजे चांगली शाखा. या व्यतिरिक्त बेटरमेंटचा ऑप्शन असतो. शेवटच्या पायऱ्या कॅप प्रक्रियेमधील. एकदा का तुम्ही ते फ्रीज केलं की रिपोर्टिंग, प्रवेश निश्चिती करणे, रिपोर्टिंग ऍडमिशन कन्फर्मेशन. एकदा जागा मिळाली आणि स्वीकारली की तुम्हाला कागदपत्र तपासणी आणि प्रवेश शुल्क भरण्यासाठी प्रवेश अहवाल केंद्रावर म्हणजे ARC किंवा कधी कधी थेट महाविद्यालयात जावे लागते. यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. जसे की येथील फॉर्म भरणे, म्हणजे जे काय फॉर्म्स असतील त्यांची प्रोसेस जी असेल त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अंतिम यादी आणि कट ऑफ, फायनल लिस्ट आणि कट ऑफ. सर्व कॅप फेऱ्यानंतर अंतिम वाटप यादी प्रकाशित केली जाते. महाविद्यालय, CET सेल किंवा प्रत्येक फेऱ्यांचा कट ऑफ देखील प्रकाशित करतात, ज्यामुळे कोणत्या रँकला कोणते महाविद्यालय, शाखा मिळाली हे कळते. महत्वाच्या गोष्टी. नियम. या प्रणाली गुणवत्ता आधारित आहे, म्हणजे मेरिट बेस आहे. CET स्कोअर अधिक आरक्षण श्रेणी कॅटेगरी महत्वाची असते. महाराष्ट्र राज्याच्या जागांसाठी राज्य उमेदवारीचे स्टेट कॅन्डिडेटचे नियम आहेत, ते तुम्हाला कळतील पुढे. CET सेल आवश्यक कागदपत्रांची यादी स्पष्टपणे देतो. हे काय काय कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे. उदाहरणार्थ 10वीचं मार्कशीट, 12वीचं गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, CET स्कोअर कार्ड. CET स्कोअर कार्ड तिथे ऑटोमॅटिक फेच होतो. आता आपण राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. आतापर्यंत झालं ते राज्यस्तरीय. आता बघायचं आहे राष्ट्रीय स्तरावर, नॅशनल लेवलवरती. नॅशनल लेवलवरती प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी जी संस्था आहे ती आहे JOSAA, ऑल इंडिया काउन्सिल व्हाया JEE मेन्स, CSAB आपण म्हणतो. JOSAA म्हणजे काय? जॉईंट सीट अलोकेशन अथॉरिटी. यांच्या अंडर 127 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स येतात.
त्यामध्ये 23 IIT, 31 NITs, 26 IIITs, 46 GFTIs येतात. असे टोटल 127. एकदा जागा मिळाली म्हणजे ह्यामध्ये आपण पाहणार आहे ही प्रक्रिया मुख्यतः JEE मेन्स आणि कधी कधी JEE ॲडव्हान्स परीक्षा दिलेल्या आणि NITs, IIITs, IITs आणि इतर GFTIs मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते. ह्या पोर्टल josaa.nic.in हे आहे. तर तुम्ही म्हणाल NTA काय करतं? NTA फक्त परीक्षा घेतं, पण ऍडमिशन प्रोसेस करण्याचं काम JOSAA करतं. आता CSAB म्हणजे काय? CSAB म्हणजे काय? सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड. JOSAA समुपदेशन नंतर म्हणजे JOSAA काउन्सिलिंग नंतर जर जागा रिक्त राहिल्या तर त्या जागा भरण्यासाठी CSAB विशेष फेऱ्या स्पेशल राउंड्स आयोजित करते. त्या राहिलेल्या जागा सामान्यतः NITs, IIITs आणि GFTIs मध्ये असतात. CSAB द्वारे IIT मध्ये नसतात. IIT साठी JEE ॲडव्हान्स परीक्षा द्यावी लागते. तुम्ही JEE मेन्स क्वालिफाईड झाला तर तुम्ही JEE ॲडव्हान्स देऊन ते क्रॅक केलं, ॲडव्हान्स क्रॅक केलं की मग तुम्ही IIT ला जाऊ शकता. GFTIs म्हणजे काय? गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स. हे यादी आपल्याकडे आहे. JOSAA CSAB समुपदेशनातील पायऱ्या. आता ह्याच्यामध्ये ही प्रोसेस कशी करतो? पहिली पायरी म्हणजे नोंदणी, रजिस्ट्रेशन. JEE मेन्स निकालानंतर पात्र उमेदवार JOSAA पोर्टलवरती नोंदणी करतात, रजिस्ट्रेशन करतात. तुम्हाला वैयक्तिक तपशीलवार, श्रेणी, पात्रतेचे, राज्य इत्यादी माहिती भरावयाची असते. संबंधित प्रमाणपत्रे, कागदपत्रे अपलोड करावी लागतात. जसे की फोटो, सही, जात प्रमाणपत्र असल्यास PWD प्रमाणपत्र इत्यादी. पर्याय भरणे, चॉईस फिलिंग करणे. नोंदणीनंतर तुम्ही संस्था आणि शाखांचे पर्याय भरता. हा क्रम खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या सर्व पसंतीच्या महाविद्यालयांची शाखांची यादी क्रमाने लावा. तुम्हाला काय मिळू शकते याची कल्पना येण्यासाठी मॉक अलॉटमेंट फेऱ्या देखील असतात. एकदा तुम्ही समाधानी झाल्यावर मुदतीपूर्वी तुमचे पर्याय लॉक करा. लॉक केल्यावर तुम्ही बदल करू शकत नाही. JOSAA प्रक्रियेतील पुढील टप्पे. 3 जागा वाटप फेऱ्या, सीट अलोकेशन राउंड्स. JOSAA मध्ये सामान्यतः जागा वाटपांच्या 6 फेऱ्या असतात. यात दरवर्षी किंचित बदल होऊ शकतो. ह्याची तुम्ही नोंद घ्या. प्रत्येक फेरीनंतर तात्पुरते जागा वाटप प्रकाशित केले जाते. जर जागा मिळाली तर तुम्हाला तुमची इच्छा दर्शवावी लागते. फ्रीज, फ्लोट, स्लाइड, बेटरमेंट त्याप्रमाणेच कल्पना. ओके. 4 जागा स्वीकृती, सीट ॲक्सेप्टन्स. जर तुम्हाला जागा मिळाली तर ती कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला पार्शियल ॲडमिशन फी PAF भरावी लागते. या कालावधीत JOSAA पोर्टलवरती आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे देखील आवश्यक आहे. अपलोड करणे, फी भरणे, इच्छा दर्शविण्यासाठी मुदत असते. जर तुम्ही हे केलं नाही तर तुमची जागा रद्द होऊ शकते.
अंतिम प्रक्रिया 5. रिपोर्टिंग संस्थेत रुजू होणे. जी काही संस्था मिळाली ती जागा वाटप आणि स्वीकृतीनंतर उमेदवार मिळालेल्या संस्थेत रिपोर्ट करतात, परंतु त्याआधी त्यांना JOSAA पोर्टलवरून ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ODVC सबमिट करावे लागू शकते. त्यानंतर संस्थेत जाऊन प्रवेश औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. अँटी रॅगिंग फॉर्म भरणे, फी भरणे, प्रत्यक्ष पडताळणी इत्यादी. 6. CSAP स्पेशल राऊंड म्हणजे विशेष फेऱ्या. जर जागा शिल्लक राहिल्यास JOSAAच्या नियमित फेऱ्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागा भरण्यासाठी CSAP काम करते. या विशेष फेऱ्यांसाठी तुम्हाला csap.nic.in येथे स्वतंत्ररित्या नोंदणी करावी लागते. यासाठी नोंदणी शुल्क अधिक सहभाग शुल्क असते. CSAP मध्ये तुम्ही चांगल्या पर्यायामध्ये अपग्रेड देखील करू शकता जर तुम्ही तसे पर्याय दिले असतील तर, परंतु वेळ आणि नियमांमुळे तुम्ही तुमच्या JOSAA मधील सुरक्षित जागा सोडावी की नाही हे काळजीपूर्वक ठरवावे लागते. हे खूप अत्यंत गरजेचं आहे. आता ह्या महाराष्ट्र राज्य JOSAA राष्ट्रीय स्तरावरती या दोन्ही प्रक्रियेमधले आपण फरक आणि फायदे आणि लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी बघूया. जसं की जी परीक्षा आहे, परीक्षेचा आधार CET घेते. कधी कधी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्र मध्ये असलेल्या इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये JEE कोट्याच्याही जागा असतात. पण IIT असेल, NIT असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड असलेल्या संस्थांमध्ये JEE मेन्स हे कंपल्सरी असते. IIT साठी JEE ॲडव्हान्स. जागेचा प्रकार काय असतो, सीट टाइप्स काय असतात? महाराष्ट्र महाविद्यालय इंजिनिअरिंग मध्ये राज्य कोट्यातील जागा असतात, इतर काही कोटा असतो. ओके, जसं याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरती NIT, IIT, GFTI आणि शिल्लक जागा CSAP भरते. फेऱ्यांची संख्या, राऊंड्स, नंबर ऑफ राऊंड्स. राज्यस्तरावरती अनेक फेऱ्या असतात, पण JOSAAच्या फेऱ्या 6च असतात आणि त्यात ॲडिशनल फेरी म्हणून CSAPची. जागा स्वीकृती फी ARC वर स्वीकारावे. ओके, फी भरावी, महाविद्यालयात रिपोर्ट करावे. पण त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरती PAF फी भरावी लागते, कागदपत्रे अपलोड करावी लागतात, सोबत ODVC आवश्यक आहे. सेम तशा पद्धतीची लवचिकता, फिजिबिलिटी इथे अवेलेबल आहे. तुम्ही फ्रीज करू शकता जी कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही फ्लोट, स्लाइड हे तुमच्या स्वीकृतीवरती आहे. तुम्हाला कोणतंही कॉलेज असं कंपल्सरी लादलं जाणार नाही. पण फर्स्ट ऑप्शन खूप महत्त्वाचा असतो. तो फर्स्ट ऑप्शन जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला कंपल्सरी तिथं घ्यावा लागतो. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन खूप काळजीपूर्वक भरायचा आहे. कोण आयोजित करतं? महाराष्ट्र राज्यामध्ये CET सेल आयोजित करतं आणि राष्ट्रीय स्तरावरती JOSAA मुख्य फेऱ्यांसाठी आणि शिल्लक जागांसाठी SAAB. ओके, फायदे काळजी घेण्यासारख्या गोष्टी काय आहेत? जसं पसंतीक्रम, जसं मी सुरुवातीला बोललो, पसंतीक्रम प्रेफरन्स ऑर्डरिंग महत्वाचा. कॅप असो किंवा JOSAA, तुम्ही महाविद्यालय आणि शाखांचा क्रम कसा लावता हे खूप महत्वाचे आहे.
कागदपत्रे पडताळणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्रे पडताळणी चुकल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने केल्यास तुम्ही गुणवत्ता यादीतून बाद होऊ शकता, बाहेर पडू शकता. जागा स्वीकृतीचे नियम, सीट ॲक्सेप्टन्स डिसिजन, निर्णय जसं फ्रीज, फ्लोट, स्लाइड, बेटरमेंट पैकी निर्णय घेणे हे धोरणात्मक असते. तुम्हाला सुरक्षित जागा हवी आहे की चांगल्या जागेसाठी धोका पत्करायचा आहे, यात खूप मोठी रिस्क असते. CSAB ट्रेड ऑफ, JOSAA मध्ये जागा मिळवणे, CSAP द्वारे चांगल्या जागेसाठी प्रयत्न करायचे असल्यास सुरक्षित जागा शोधण्याचा धोका समजून घेणे आवश्यक आहे. मुदती, डेडलाईन्स खूप कडक असतात. नोंदणी पर्याय भरणे, नोंदणी करणे, पेमेंट करणे, अपलोड करणे सर्व काही निश्चित वेळेतच करावे लागते. महाविद्यालयांना रिपोर्ट करणे, रिपोर्टिंग टू कॉलेजेस, तिथे जाऊन प्रत्यक्ष वाटप झाल्यानंतरही प्रवेश निश्चित करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष किंवा संस्थेच्या प्रक्रियेनुसार रिपोर्ट करणे आवश्यक असते. की जसं की संस्था असतात की त्यांच्या वेबसाईटलाच ते ॲडमिशन प्रोसेस ठेवतात की विद्यार्थ्याला तिथं परत ते वेबसाईटवरती काय डॉक्युमेंट आणायचं आहे त्या संस्थेच्या वेबसाईटला त्यांनी पब्लिश केलेलं असतं. तो फॉर्म भरायचा असतो की जेणेकरून प्रवेश घ्यायला आलेल्या विद्यार्थ्याला त्या संस्थेमध्ये त्याचा वेळ वाया न जाता तो सहजरित्या त्याच्या ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट करेल. ते प्रत्येक कॉलेजवरती डिपेंड असतं. महाविद्यालय निकष, निवड निकष. कॉलेज निवडण्यापूर्वी काय तपासावे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड, सर्वात महत्त्वाची. सरासरी पॅकेज, ॲव्हरेज पॅकेज बघा. कधीही सर्वात जास्त पॅकेज बघायचं नाही. ॲव्हरेज पॅकेज किती आहे हे खूप अत्यंत गरजेचं आहे. मध्यम पॅकेज बघा. सतत येणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत हे तपासा. कोर विरुद्ध IT प्लेसमेंट. जर तुम्हाला कोर नोकरी हवी असेल तर महत्त्वाचे. ही सर्व माहिती कॉलेजच्या वेबसाईटवरती, कॉलेजच्या प्रांगणामध्ये लावलेले असतात किंवा TPOच्या आधारे ही माहिती पब्लिश केली गेलेली असते. सामान्य महाविद्यालयांसाठी चांगले सरासरी पॅकेज 4.5 लाखाचे असते, वार्षिक 4.5 लाख. आणि त्याहून अधिक असते तर NITs, IITs, टॉप सरकारी महाविद्यालयांसाठी 7 ते 12 लाख पर्यंत असते वार्षिक. तर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविद्यालय निवड निकषातील पुढील मुद्दे. आता 2 मुद्दे पाहूया. महाविद्यालयाची प्रतिष्ठा आणि रँकिंग, रिप्युटेशन आणि रँकिंग. सरकारी महाविद्यालयांमध्ये सामान्यतः ROI गुंतवणुकीवरील परतावा चांगला असतो. आता ROI संकल्पना इथं कशी आहे पहा. NAAC ग्रेड, NBA मान्यता ॲक्रिडेशन तपासा. या संस्था आहेत NAAC, NBA नॅशनल लेवलवरती. ते महाविद्यालयांचे असेसमेंट करतं. महाविद्यालय कशा पद्धतीने परफॉर्मन्स आहे हे सर्व गोष्टी ह्या संस्था चेक करतात आणि त्या पद्धतीने त्या संस्थेला मानांकन ॲक्रिडेट करतात. की जसं A++ असेल तर ती सर्वोत्कृष्ट संस्था आहे. A+ असेल तर त्याहून कमी जस्ट A असतं, नंतर B++ असतं, B+ असतं. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत पाहणं. NBA ॲक्रिडेशन सामान्यतः 3 वर्षाचं ॲक्रिडेशन असतं. त्याची व्हॅलिडिटी 3 पेक्षा जास्त 5 वर्षाचं असतं. आणि ह्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. त्यावरून संस्थेचं जे काय कामकाज आहे त्या महाविद्यालयाचं ते कशा पद्धतीनं आहे हे ह्यावरून लक्षात येतं. हे जर ग्रेड चांगले असतील तर ती संस्था चांगली आहे. नवीन सुरू झालेल्या महाविद्यालयांपेक्षा जुनी स्थापित महाविद्यालये चांगलीच असतात. तिसरा मुद्दा
प्राध्यापकांची गुणवत्ता आणि प्रयोगशाळा, फॅकल्टी क्वालिटी आणि लॅब्स. त्यामध्ये तुम्ही काय चेक करणार? विद्यार्थ्यांचे पुनरावलोकन, स्टुडंट्स रिव्ह्यू तपासा. प्राध्यापकांची पात्रता की जसे एमटेक, मास्टर डिग्री, PhD ची संख्या तपासा. हे सर्व तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल, त्या डिपार्टमेंटनुसार, त्या शाखेनुसार. महाविद्यालय निवड निकषातील इतर महत्त्वाचे घटक की जसं 4 नंबर आहे फीज विरुद्ध ROI. फीज आणि गुंतवणुकीवरील परतावा. जसं एकूण फी 4 वर्षाची मोजा, त्याची सरासरी प्लेसमेंट पॅकेजची तुलना करा. म्हणजे बघा, समजा 4 लाख रुपये ही टोटल फी आहे 4 वर्षाची, दरवर्षी 1 लाख रुपये आणि पॅकेज आहे 4.5 लाख रुपये. तर ROI चांगला आहे. स्थान महत्वाचे आहे. 5 नंबर बघा, लोकेशन की जसं मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, NCR यासारख्या शहरांमध्ये संधी चांगल्या असतात, कारण इथे चांगला इंटर्नशिप्स आणि इंडस्ट्रीचा एक्सपोजर मिळतो. महाविद्यालय निकष मध्ये शेवटचे मुद्दे काय? तर सर्वात महत्वाचे, महाविद्यालयामध्ये पायाभूत सुविधा पाहिजे. फॅसिलिटीज, कॉलेजेस इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे? इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाविद्यालयांमध्ये हॉस्टेल आहे का, ग्रंथालय आहे का, वायफाय आहे का, स्वच्छ कॅम्पस आहे का, कार्यशाळा, प्रयोगशाळा आहेत का, ते बघा. 7 माजी विद्यार्थ्यांचे जाळे, त्याला आपण ॲल्युमिनाय नेटवर्क म्हणतो. मजबूत माजी विद्यार्थ्यांचे जाळे असल्यास चांगले मार्गदर्शन, नोकरीसाठी रेफरल्स मिळतात. 8 नंबर शिस्त आणि संस्कृती, डिसिप्लिन आणि कल्चरल. कडक शिस्त असल्यास महाविद्यालय म्हणजे चांगले शिक्षण पण थोडी कठीण वातावरण. लवचिक महाविद्यालय म्हणजे जास्त स्वातंत्र्य पण कधी कधी कमी शिस्त. तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. शाखा निवड निकष, कोणती शाखा तुमच्यासाठी योग्य आहे हे कसं ठरवायचं? तर महत्वाची गोष्ट, आता ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमची आवड, प्राथमिक घटक म्हणजे तुमची आवड, म्हणजे विद्यार्थ्याची आवड. विद्यार्थ्याला काय आवडतं की जसं विद्यार्थ्याने स्वतःला विचारायचं, तुम्हाला कोडिंग आवडतं का, तुम्हाला सर्किट्स आवडतात का, तुम्हाला मशीन्स आवडतात का, तुम्हाला डिझाईन आवडतं का. तुमची आवड तुमच्या शाखेशी जुळली पाहिजे. शाखा निवड निकषात पुढील मुद्दे: नोकरीची व्याप्ती, स्कोप, अल्पकालीन, दीर्घकालीन. उच्च नोकरी व्याप्ती, IIT सॉफ्टवेअर म्हणजे की ज्या ठिकाणी उच्च हाय जॉबचा स्कोप आहे. CS कॉम्प्युटर, माहिती तंत्रज्ञान, AI डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स, EECE मधील देखील चांगली व्याप्ती आहे. जसं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दोन्ही पर्याय असतात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. मध्यम नोकरी व्याप्ती, कोर इंजिनिअरिंग मध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग इत्यादी. उभरत्या शाखा म्हणजे इमर्जिंग असलेल्या मेकाट्रॉनिक्स, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल या सर्व. शाखा निवड निकषामधील इतर महत्त्वाचे घटक: काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेवल. बहुतेक विद्यार्थ्यांसाठी काठिण्य पातळी कम, जसं कठीण मध्ये येतं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, केमिकल. मध्यम मध्ये येतं इलेक्ट्रॉनिक्स, सोपे CSE किंवा IT. संकल्पनात्मक पण जास्त गणित आणि लॅब वर्क नाहीये. जितकं इनोव्हेटिव्ह तुम्ही राहाल तितकं तुम्हाला ते जमेल.
भविष्यातील संधी, फ्युचर्स अपॉर्च्युनिटी, कोडिंग नोकऱ्या, CSE, IT, CSE, AIML, डेटा सायन्स, सर्वाधिक संधी, सरकारी नोकरी, केंद्रीय शाखा जसं इलेक्ट्रिकल, MSAB, रेल्वे, JEE, AE, सिव्हिलमध्ये PWD, रेल्वे, MPSC, नगरपालिकेच्या नोकऱ्या, मेकॅनिकलमध्ये PSU, रेल्वे, तसेच परदेशात नोकरी, अब्रॉड स्टडीजसाठी, शिक्षणासाठी CS, ECE, मेकॅनिकल खूप चांगले पर्याय आहेत. महाविद्यालय, कॉलेज की शाखा काय महत्वाचे? महाविद्यालय महत्वाचे का ब्रांच महत्वाचे? कॉलेज महत्वाचं का ब्रांच महत्वाची? ते पाहू. तर महाविद्यालय टॉप टियर मध्ये असेल. टॉप टियर म्हणजे काय? जसे उदाहरणार्थ IIT, NIT, COP, VJIT, SPP मधील चांगले महाविद्यालय, कॉलेजेस. तुम्हाला सर्वात चांगले महाविद्यालय निवडा. जरी शाखा तुमची सर्वात आवडती नसली तरी चालेल, पण तुम्हाला अजिबात आवडत नसलेली शाखा नसावी. बरोबर ना? जर महाविद्यालय सरासरी ॲव्हरेज असेल, तुम्हाला आवडणारी आणि ज्यात रस आहे ती शाखा निवडा. तुमची आवड. जर महाविद्यालय खूप कमकुवत असेल, वीक असेल, चांगल्या प्लेसमेंटची मागणी असलेल्या शाखांना प्राधान्य द्या. उदाहरणार्थ CSE, IT, AI, सायबर इत्यादी. आदर्श प्राधान्यक्रम कसा द्याल तुम्ही बहुतेक विद्यार्थ्यांसाठी? जसं फर्स्ट साठी टॉप कॉलेज, चांगली शाखा. टॉप कॉलेज कोणतीही योग्य शाखा, म्हणजे डिसेंट ब्रांच आपण म्हणतो. मीडियम कॉलेज, गुड ब्रांच. ॲव्हरेज कॉलेज, हाय डिमांड ब्रांच. महत्वाचं टाळायचं आहे तुम्हाला लो कॉलेज, लो डिमांड ब्रांच. हे तुम्हाला टाळायचं आहे. पुढे, जर तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल, ओके, तर त्यासाठी तुम्ही फक्त एकच काम करायचं, खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे. सोबत तुम्ही ह्या मेसेज करू शकता किंवा फक्त तुम्हाला ह्याच गोष्टी शेअर करायच्या असतात. तुमची CAT, JEE चा पर्सेंटाईल किंवा रँक, तुमचा इंटरेस्ट, कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स, मशीन्स, कन्स्ट्रक्शन, जे काय असेल ते. लोकेशन प्रेफरन्स, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, जिल्ह्यानुसार द्यायचं. आणि महत्वाचं, तुमचं बजेट किती आहे, तुमची फीची कॅपॅसिटी किती आहे. तर तुम्हाला मी सुचवेन ह्या सर्व गोष्टीवरती तुमच्यासाठी बेस्ट ब्रांच सुचवेन. तुम्हाला मिळू शकणाऱ्या सर्वोत्तम कॉलेजेस, बेस्ट कॉलेज कोणतं आहे, सुरक्षित, मध्यम, ड्रीम ऑप्शन कोणते आहेत, कॅप, JOSAA प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला ह्यावरती उपलब्ध केले जातील. तर तुम्ही ह्या नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म कसा तयार करावा, स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ. जसं फर्स्ट स्टेप, तुम्ही महाविद्यालय 3 श्रेणीची यादी बनवा. महाविद्यालयांची विभाजन करा. फर्स्ट ड्रीम कॉलेजेस घ्या, त्याच्यामध्ये तुमची पर्सेंटाईल त्याचे कट ऑफ पेक्षा किंचित कमी आहे, पण तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. उदाहरणार्थ COP, VJIT, SPIT, PICT, PNIT इत्यादी. 2 नंबर, मध्यम कॉलेजेस, मॉडरेट कॉलेजेस, कट ऑफ तुमच्या पर्सेंटाईलच्या जवळ आहे का. उदाहरणार्थ PC, COE, PVG, DY पाटील, अकोडी, AISM इत्यादी. सुरक्षित कॉलेजेस, जसे तुमची पर्सेंटाईल मागील वर्षी कट ऑफ पेक्षा जास्त आहे, बरोबर का. जिथे तुमचे पर्सेंटाईल मागच्या वर्षीचे जे कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, तिथे प्रवेश निश्चित तुम्हाला होऊ शकतो. ऑप्शन फॉर्म तयार करण्यासाठी ऑप्शन फॉर्म
तयार करण्यासाठी पुढील पायरी. पायरी 2, तुम्हाला आवडणाऱ्या शाखांची यादी बनवा. CSE, IT, IML, ENTC. जर कोर आवडत असेल, जी कोर ब्रांच ती फर्स्ट, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, केमिकल. 3, टॉप डाऊन पद्धत सुरू करा. पद्धत वापरा. जसे टॉप टू डाऊन हा सुवर्ण नियम आहे. सुरुवात करा सर्वोत्तम कॉलेज, सर्वोत्तम शाखा, चांगले कॉलेज, दुसरी शाखा, त्यानंतर मध्यम कॉलेज, चांगली शाखा, शेवटी सुरक्षित कॉलेज, तुम्हाला मान्य असलेली कोणतीही शाखा. ते सेमच आहे, जसं वरची माहिती आहे त्या पद्धतीने ती दिलेली आहे. तुम्हाला यामध्ये 40 ते 60 ऑप्शन्स मिनिमम करायचे आहेत फर्स्ट राऊंड साठी. परंतु ह्यामध्ये कोटा आहे, कोणते बेस्ट कॉलेजेस आहेत याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ते आमच्याकडे अवेलेबल्स आहेत. तर कट ऑफ्स कशा असतील, CSAT मध्ये कशा पद्धतीने बघायचं आहे, कशा पद्धतीने क्लेम करायचं आहे जागांसाठी, त्या आपण स्ट्रॅटेजी वापरतो. स्ट्रॅटेजी ह्या गोष्टी करतो आपण. जसं या ठिकाणी MSCIT साठी जे पहिले CIT पर्सेंटाइल्स आहेत ते ह्या कॉलेजेस त्यांच्यासाठी सुटेबल राहतील. JEE मेन्स साठी NIT TIPCI, वारंगल, सुरतल CEC, तर NITs भरपूर NITs आहेत. त्यांच्या JEE ॲडव्हान्स साठी टॉपचा IIT कोणता आहे, CEC ब्रांच साठी स्पेशली 1 ते 2000 रँक तिथं कन्सिडर होतील. कॉलेजेस वर्सेस ब्रांच हा मुद्दा आहे. या सर्व गोष्टी आता आपण डिस्कस केलेल्या आहेत. परत एकदा तुम्ही या नंबरवरती, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि टच मध्ये राहा. तुम्हाला पुढील माहिती पुरवली जाईल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जर पालकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला योग्य पद्धतीचे मार्गदर्शन केले जाईल. धन्यवाद.